तो रस्ता बघा तिकडचा, पूर्ण रस्ता काम चालू आहे, पूर्ण डांबरीकरण वगैरे केलं आहे बघा या साईडला. दुपारचा तर एकदम परफेक्ट होतो, कारण की ऊन लागत नाही, झाडे झुडपी आहेत. हायवेनी आला तर कडक ऊन लागतं का, झाडे झुडपी सर्व गुल झालेत. बापरे, लांजाच्या अंडर 122 गाव आहेत. विचार करा, 122. दारू सिगरेटचा नशा करण्यापेक्षा ट्रॅव्हलिंगचा नशा करा. हो 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 हो, काय सरळ रस्ता आहे बघा, एकदम स्ट्रेट. तुम्ही विचार करा, एवढा सुंदर रस्ता सोडून कशाला कोण हायवेने जाईल ना. घरात टर्न लहान आहे ना, 2 ट्रक आले की वांदे होतात. आपण निघूया बाबा इकडून. सावधान, पुढे अपघाती वळण आहे. आपली स्वप्नसुंदरी धावते तर एक नंबर आहे, ॲव्हरेज सुद्धा खूप. फायनली कोकणात आल्यानंतर पहिला सिग्नल लागला आपल्याला. सुप्रभात म्हण, सुप्रभात फ्रॉम कोकण लांजा. आज तारीख आहे 15 मार्च आणि वाजलेत बरोबरचे 7:30 आणि आपण निघालोत, म्हणजे मी, माझी आई आणि आपली स्वप्नसुंदरी निघालोत रत्नागिरीला. रत्नागिरीला एक ठिकाण आहे जे आपण एक्सप्लोर केलं नव्हतं, ते तुम्ही पाहिलं नव्हतं आपल्या चॅनलवर. तेच आपण जाणार आहे, पाहणार आहे. बाकीच्या गप्पा गोष्टी आपण मोटरवर सेटअपच करू, कारण थोडंसं लेट झालं ऑलरेडी, त्यासाठी. चला गणपती बाप्पा मोरया, जय माताजी. निघालो आहेत. निघेपर्यंत 10 मिनटं गेली. 7:40 झालेले आहेत. तर आता ह्या व्लॉगमध्ये पाहायला मिळणार आहे आपला मोठो व्लॉग फ्रॉम लांजा टू रत्नागिरी. आपण जाणार आहोत छत्रपती संभाजी महाराज स्मारक पाहायला, जे आता रत्नागिरीमध्येच नवीन उभारलेलं आहे. महाराष्ट्रातील सर्वात उंच स्मारक असणार आहे ते. तर ते ॲक्च्युली आपण पाहिलं नव्हतं, तर आता आलो आहे, तर आपण जरा ते पाहून घेऊया त्यासाठी. तर मंडळी, आपण आता लांजा हायवेला पोहोचलेलो आहोत. आपण जाणार आहे देवदेव मार्गे, म्हणजे देवदेववरून काजरघाटीकर आपण जाणार आहे. हायवे घेणार नाही आपण, कारण हायवे मी आधी येताना शूट केला होता. एवढा काय खास नाही आहे, बोर होतो. आतून गेलो ना तर सकाळ कसं गावातून जायला मजा येते, मस्त सकाळ पाहायला मिळते. आता आपण ऑलमोस्ट 8 वाजायला आलेत ना. थंडी आहे एकदम, पण अशी गरमी नाही, थंडी आहे बराचपैकी. बरं वाटतं जरा गाडी चालवायला. तर मंडळी, ॲक्च्युली म्हणजे माझा विचार होताच आधीच की आपण आईला घेऊन कुठेतरी लॉंग राईड मारायची म्हणून, आपल्या या हार्लीवर, आपल्या या स्वप्नसुंदरीवर. कारण आपली गाडी पहिल्यांदा आपण इकडे आणलेली आपल्या घरी, आपल्या गावी लांजाला. आई गाडीला बघून जाम खुश झाली. तर विचार केला होता कुठेतरी जायचं म्हणून. तर मी खूप विचार केला कुठे जाऊ, कारण मोस्टली कसं ऑलमोस्ट सर्व प्लेसेस मी पाहिले आहेत. रत्नागिरी म्हणा, राजापूर म्हणा, सर्व पाहिलेले आहेत. आणि आपलं जास्त पण लांब जायचं नव्हतं, कारण आईचे पाय दुखतात सारखं पाठी बसून पण, म्हणून शॉर्ट राईड मारायची होती. तेव्हा मला आठवलं की आपण छत्रपती संभाजी महाराज स्मारक पाहू शकतो का, ते आपण पाहिलं नव्हतं. मग शॉर्ट ट्रिप पण होऊन जाईल, कारण की हार्डली 1 तासच आहे फक्त इथून रत्नागिरी, टेन्शन नाही. आणि सकाळी निघालो ना लवकर अर्ली, तर काय ऊन पण लागणार नाही. आपण मोस्टली 11-12 घरी येऊ शकतो. त्यासाठी बघू, जर लवकर आलो आपण तर आपण घरी जेऊ, नाही तर लेट झालं तर आपण बाहेरच जेऊ. आपण येताना माझी एक आत्या राहते, तिला भेटायचा विचार आहे. नंतर आपला अजून एक यूट्यूबर आहे, हार्ड असा यूट्यूबर, ॲक्च्युली खूप हार्ड यूट्यूबर आहे तो, साईराज कीर. तुम्हाला माहिती असेल, ब्लाइंड ब्लॉगर साईराज कीर म्हणून चॅनलचं नाव आहे. तो आपल्या घरी आला होता शूट वगैरे करा, आपला इंटरव्ह्यू घ्यायला आला होता तो. तर तो पण म्हणाला की दादा रत्नागिरी जात असाल तर नक्की घरी या म्हणून. तर आपण ते सुद्धा एक विचार करतोय आपण. तर ऑफकोर्स आपण ते विचार करतोय त्याच्या घरी जायचं. बघू, येताना लवकर झालं तर आपण नक्की त्याच्या घरी जाऊ. बाकी एक नंबर वाटतं, एक नंबर गाडी चालवायला. धमाल गाडी चालवायला, सिरियसली. तो रस्ता बघा तिकडचा, पूर्ण रस्ता काम चालू आहे, पूर्ण डांबरीकरण वगैरे केलं आहे बघा या साईडला. म्हणजे हा झाला ऑलमोस्ट रेडी, हा पण ऑलमोस्ट रेडी होता. आयडियली कसं आहे, पाली टू लांजाच्या मध्ये ना रस्ता जरा काम फास्ट चालू आहे, तर मला तरी वाटतं. आणि रस्ता खूप छान आहे पाली टू लांजाच्या मध्ये. व्लॉग नसेल पाहिजे नक्कीच पहा, संगमेश्वर टू लांजाचा व्लॉग मी टाकेला आहे मी. अच्छा, हे पण केलं आहे इथून, हे बघा असा रस्ता यायला केलं आहे आणि असं यायला केलं आहे. इट इज गुड. आणि मध्ये काम चालू आहे बघा या साईडला. आता दाखवतो आपण इथून घ्यायचा लेफ्ट, देवदेव मार्गे लेफ्ट. हा बघा, इकडून गेला तर रत्नागिरी, गणेश गुळे, पावस, सर्व या साईडने. आपण जमले त्याला पावसला पण जाणार आहे, बघू
पावसा आधी शूट केलं आहे म्हणून पुन्हा दाखवणार नाही मी. जे काय तुम्हाला मोस्टली आपली ही राईडच पाहायला मिळेल. बघा, हा लेफ्ट घ्यायचा आपल्याला आता. पुणस वगैरे देवदे हे देवदेव ॲक्च्युली, पुणस वगैरे स्ट्रेट. आणि हा रस्ता आधी पण मी शूट केला ना, खूप छान रस्ता आहे. आणि दुपारचा तर एकदम परफेक्ट होतो, कारण की ऊन लागत नाही, झाडे झुडपी आहेत. हायवेने आला तर कडक ऊन लागतं का, झाडे झुडपी सर्व गुल झालेले आहेत त्यासाठी. हे बघ ना, झाडे बघ एवढे आहेत, आरामात निवांत तुम्ही गाडी चालू शकता. हे आतले रस्ते पहा, काय सुंदर रस्ते आहेत बघा. खरं बोलतो, मेन रोड म्हणजे हायवेपेक्षा ना आतले रस्ते खूप छान आहेत. फक्त इकडे तुम्हाला ना स्पीड ब्रेकर खूप पाहायला मिळतील, कारण गावं आहेत ना. गावागावाच्या मध्ये स्पीड ब्रेकर तर गरजेचं आहे त्यासाठी. आता आपल्याला 3.5 किलोमीटर स्ट्रेटच राहायचं आहे. आय थिंक आपण पुणस क्रॉस केलेला आहे. हो, पुणस क्रॉस केलं आहे आपण. ही शाळा न्यू इंग्लिश स्कूल पुणस. अच्छा, पुणस पण लांजाच्या अंडर येतो काय? बापरे, लांजाच्या अंडर 122 गाव आहेत. विचार करा, 122. बापरे. आता इकडे 2 स्पॉट येतात. इथून पण होऊ शकतो, इथून पण होऊ शकतो. दोन्ही मॅप हे रूट दाखवतो आपल्याला, पण आपण इकडून जाऊया. तो रूट हा दाखवतो जायला आपल्याला. ह्या रूटने जाऊया आपण. तो रूट पण, हा रूट पण आहे. आणि आय थिंक साईराज त्या रूटला राहतो असं मला तरी वाटतं. डांबरीकरण बघा, रस्ता डांबरीकरण सुपर्ब केलंय सिरियसली बोलतो. एक खड्डा आहेत ना, एक खड्डा. आता पुढे येईल पावस राहायला फक्त 20 किलोमीटर. फक्त ह्या रस्त्याला अशी वेडी वाकडी वळणं आहेत, अशी SS वळणं आहेत. गाडीला जपून चालवा, जास्त स्पीड वगैरे मारू नका. हे बघा, एक S गेला, दुसरा S आला असा. मंडळींनो, ट्रॅव्हल करा. जेवढं तुम्ही ट्रॅव्हल कराल ना, तुमचं आयुष्य ॲक्च्युली सुंदर होऊन जाईल. सिरियसली बोलतो. हे निसर्ग, हे रस्ते, हे डोंगर, हा. म्हणजे ती नशा वेगळीच आहे ॲक्च्युली म्हणतो तुम्हाला मी. दारू सिगरेटचा नशा करण्यापेक्षा ट्रॅव्हलिंगचा नशा करा. आणि ट्रॅव्हल करा असाल ना, सोलो तर करा पाहिजे बिंदासपणे, पण तुमच्या आवडत्या माणसाबरोबर जास्त करा. लाईक बायको झाली, आई झाली. कसं मी आईबरोबर करतो, मी माझ्या बायकोबरोबर करतोय, माझ्या मित्राबरोबर सुद्धा करतो. मित्र झाले असे आवडते माणसं असतील आपल्याबरोबर, तर लाईफ सेट होते. म्हणजे ट्रॅव्हलिंग सेट होतं इन शॉर्ट. काय सुंदर रस्ता आहे बघा. आगवे राईटला, पावल, गणपतीपुळे, राजापूर स्ट्रेट. गाव आलं म्हणजे स्पीड ब्रेकर येणारच. हो, काय सरळ रस्ता आहे बघा, एकदम स्ट्रेट. तो हा रस्ता ना बघा, स्ट्रेट आहे रस्ता बघ, स्ट्रेट. सरळ रस्ता आहे. तुम्ही विचार करा, एवढा सुंदर रस्ता सोडून कशाला कोण हायवेने जाईल ना. विचार करा यार. मस्त रस्ता ॲक्च्युली. फक्त गावात आलं जरा स्लो व्हा, कारण गाव आहे त्यासाठी. कधी पण कोण पण मध्ये येऊ शकतं. कुत्रा, मांजर, गुरं वगैरे कोण पण. तर लहान पोरं पण धावत असतात ना त्यासाठी. हो, बांधकामं जोरात आहे, बांधकामं. तर काय सर्वीकडे तुम्ही पाहाल ना, कोकणात खूप बांधकाम चालू आहे आता. म्हणजे तो आपलं कोकणात घर बांधतो, ॲक्च्युली खूप चांगली गोष्ट आहे. हो, ते तर आहे. आई तेच म्हणते की आता मातीचं कोण घर बांधत नाही, जे आहे ते चिरा दगडांचं. ऑफकोर्स केवढी मोठी जागा आहे, केवढी मोठी जागा. इकडे पण घराचं काम चालू आहे साईडला पूर्णपर्यंत. बघ, पूर्ण हा पट्टाच काम चालू आहे. चिऱ्याने दगड वगैरे आलेत बघा, फुलान जोरात काम भाई. हे बघ, इकडे पण या साईडला पण आर्थिंग चालू आहे. हा पूर्ण पट्टाच असा आहे. आता वाजले आहेत 8:30. फक्त राहायला अर्धा तास पोचायला आपल्याला. आता हे जरा रस्ता थोडा अजून लहान वाटतो जरा मला इकडे. या रस्त्याने मी असताना गाडी ॲक्च्युली खूप जपून चालवा. रस्ता थोडा लहान पण आहे आणि प्लस वळणं वगैरे पण आहे त्यासाठी.
बाकी रस्ता एक नंबर आहे यार. म्हणजे असं मोठा पॅचेस असे खराब पॅचेस मला लागलेच नाही. हां हार्डली असे थोडेसे हार्डली ते पण म्हणजे मी असं म्हणेन 2-5% बस, मॅक्स टू मॅक्स 2-5% अजूनपर्यंत तरी. हा म्हणजे ऑलमोस्ट आपण हाफ एन आवर प्रवास केला आहे, त्याच्यामध्ये हार्डली 2-5% सिरियसली बोलतो. हे बघा 2 ट्रक आले तर थोडंसं मुश्किल होतं, जरा पास होतात फक्त थोडं मुश्किल होतं. आरामात यायला लागतं. हा बस म्हणून ओव्हरटेक करताना पण थोडं सांभाळून करा. पुढे गाडी येते नाही येते, हे बघा अशी अचानक गाडी येते नाही येते, थोडं सांभाळून केलं तर टेन्शन नाही. त्यासाठी टर्निंग आता बिलकुल करू नका. तिकडे आय थिंक अडकलं वाटतं. कळत थांबले का तिकडे? हां तिकडे अडकलं बघा. हां असा लोचा होता बघा, इकडे अडकला. खरा टर्न लहान आहे ना, 2 ट्रक आले की वांदे होतात. आपण निघूया बाबा इकडून, हाच तर मेन इश्यू आहे. हां तर काय मोठी गाडी असली वांदे झाले असते. आपली बाईकमुळे आपण साईडने निघालो. हां रस्ता ॲक्च्युली बघा ना लहानच आहे, म्हणजे थोडंसं म्हणजे मोठ्या गाड्यांना असा त्रास होऊ शकतो. 2 ट्रक समोर आले तर मग गाडीने त्रास होऊ शकतो. आपली बाईक आहे म्हणून आपण निघालो बाबा. आता इकडे दाखवतो आपल्याला राईट घ्यायला. इकडे हे बघा आजकाल दाखवतोय सरळ पावस आहे, राईटला गणपतीपुळे रत्नागिरी आहे. आपण राईट घ्यायचं आहे. आपण स्ट्रेट पण जाऊ शकतो पण आपण राईट घेऊ. राईट आय थिंक शॉर्टच असेल कारण जीपे दाखवतो राईट. हे बघा अडिवरे राजापूर स्ट्रेट आहे, रत्नागिरी गणपतीपुळे पावस, रत्नागिरी इकडे, पावस इकडे, अडिवरे राजापूर इकडे. चला आपण घेऊया राईट. आपण जो गणपतीपुळे येतो ना तो आपण केव्हा तरी ह्या मार्गाने पण येतो की आपण केव्हा तरी त्या मार्गाने पण येतो. पावस राहिलं पुढे त्या साईडला. आपण येताना दमदार पावसला पण जाऊन येऊ, पाया पडून घेऊ. सावधान पुढे अपघाती वळण आहे असं मला बोर्ड आलेला आहे, तर गाडी जरा आरामात चालवा. तर मंडळी जेव्हा आपण मुंबईवरून गावी होतो ना तर आपण ट्रिप बी आपण केलं 0 ट्रिप बी याच्यामध्ये. तर आता ट्रिप बी आपण पाहतोय ना टोटल अजूनपर्यंत आपण 517 किलोमीटर केलेत. गाडीवर होतो आपण 13 तास 5 मिनटं आणि ॲव्हरेज पहा ॲव्हरेज, आणि त्याने ॲव्हरेज दिला आहे 33.5 आणि ॲव्हरेज स्पीड आहे 40, म्हणजे विच इज व्हेरी गुड. मी असं म्हणेन तुम्हाला गाडी म्हणजे मुंबई सोडल्यापासून ना गाडी मला 30-35च्या मध्येच ॲव्हरेज देते. मुंबईमध्ये मला 28-29 देते, पण मुंबई सोडल्यापासून हायवेला म्हणजे हायवे टू हायवे आपल्याला 1 नंबर देते. 1 नंबर ॲव्हरेज, 1 नंबर ॲव्हरेज सिरियसली. बघा ना आता आपण दाखवू 33.5. जेव्हा आपण गावी पोचलो होतो ना तेव्हा दाखवलं होतं 35. आता उद्या पुन्हा निघून आपण बॅक टू मुंबई तेव्हा आपण सेमच दाखवेल 33, 34, 35 असे दाखवेल. खरोखर म्हणजे आपली स्वप्नसुंदरी धावते तर 1 नंबर आहे, ॲव्हरेजसुद्धा खूप छान देते. और क्या चाहिए लाईफ में. हो काय वळण आहे, 1 नंबर वळण आहे बघा. सही आहे. हा रस्ता स्ट्रेट आहे, तो स्ट्रेटच आहे, एकदम सरळ रस्ता आहे. आणि इकडे तुम्हाला पेट्रोल पंप वगैरे खूप पाहायला मिळते, काय टेन्शन नाही आहे. पेट्रोल पंप आहे, हॉटेल आहे, फक्त अशा लोकांना सावधान. हां पेट्रोल पंप आहे, हॉटेल वगैरे आहे, सर्व आहे. बाकी सरळ रस्ता आहे. 1 नंबर मजा आली, 1 नंबर मला गाडी चालवायला. आणि बायकर खूप आहेत म्हणजे बाईकवाले खूप आहेत, कारण ऑफिसला जातात, कामावर जातात, शाळेत जातात, कॉलेज जातात, ते सर्व इकडे त्यासाठी. हे बघा रत्नागिरी भाटी गणपतीपुळे स्ट्रेट, वांगणी लेफ्टला, इथे वांगणी या साईडला. आता इकडे आपल्याला एक मंदिर आहे, भाटी बीच, आय थिंक भाटी बीच इकडे ठेवायला.
पूर्ण हे भाटिये बीच. येस, आता आपण भाटिये बीच क्रॉस करतोय. वाजलेत बरोबर 8:50. सुंदर पराव होता, खरं बोलतो. रस्ता एक नंबर आहे, पूर्ण झाडी झुडपी आहेत, गावं लागतात ना. अति सुंदर प्रवास होता आपला, अति सुंदर. सिरियसली बोलतो. हा मस्त वाटतं बघा इकडे पाहायला. आहे इतर आपण ह्याच मार्गी येऊ. हायवेला आहे तर गरज नाही आपल्याला. कडक. तर आता आपण ऑलमोस्ट जवळ पोचलोय. राहिलेच फक्त 5 मिनटं. इथून आपल्याला घ्यायचा आहे हा राईट आणि मग पुन्हा एक राईट आहे. हा राईट मारल्यावर पुन्हा एक राईट आहे. कुठचा राईट आहे बाबा तो? हा चौकवाला राईट आहे, चौकवाला. हा ओके. थिबा पॅलेस राईटला, रत्नदुर्ग फोर्ट लेफ्टला. बरोबर, हा राईट घ्यायचा आपल्याला. म्हणजे आता आपण प्रॉपर रत्नागिरीमध्ये आलेलो आहेत. हा सर्कलमधून आपण राईट घेऊन त्याचे स्ट्रेट. ओके, प्रॉपर रत्नागिरीमध्ये आलो आहेत आपण. ओ माय खाच. चला, फायनली कोकणात आल्यानंतर पहिला सिग्नल लागला आपल्याला या 8 दिवसामध्ये. सही आहे. तर मंडळी, आता काय करतो ना मी, व्लॉग एकदम संपवतो. हा व्लॉग होता फक्त आपला लांजा टू रत्नागिरी प्रवास. खूप सुंदर प्रवास होता. मी असं म्हणेन हायवेने जाण्यापेक्षा ना तुम्ही आतल्या रस्त्याने, या ज्या रस्त्याने आपण आलो, खूप मस्त रस्ता आहे, एक नंबर रस्ता आहे. सिरियसली बोलतो. तर आता नेक्स्ट व्लॉग तुम्ही पाहणार आहे महाराष्ट्रातील सर्वात उंच स्मारक छत्रपती संभाजी महाराजांचं. तर भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत खुश राहा आणि हसत राहा. बाय बाय.